स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण एआय बद्दल बोलणार आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल. आता आज हा विषय का, याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की मी एक फिनान्सचा शिक्षक आहे. एका कॉलेजमध्ये शिकवतो, काही क्लासेसमध्ये प्रोफेशनल कोर्सेस शिकवतो, CMA आणि ACCA सारखे. ज्यांनाही कोर्सेस माहीत नाही त्यांच्यासाठी कॉमर्स साईडला जसे इंडियामध्ये चार्टर्ड अकाउंटन्सी आहे, CWA ज्याचं नंतर नाव CMA झालं, असे कोर्सेस आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे किंवा इंटरनॅशनल लेवलचे कोर्सेस आहेत जे मी शिकवतो फिनान्समध्ये, मेनली अकाउंट्स आणि फिनान्समध्ये. तर काही दिवसांपूर्वी ना एक ACCA क्वालिफाईड प्रोफेशनल आले होते. 17 वर्षांचा एक्सपिरियन्स होता. मोठ्या बँकेत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतायत. सो त्यांच्याबरोबर आम्ही पॉडकास्ट शूट केला आणि पॉडकास्टमध्ये ACCA बद्दल गप्पा वगैरे मारले. पण त्याच्यानंतर जसं आमचं शूटिंग बंद झालं, आमच्या गप्पा चालू झाल्या आणि तिथं मी विचारलं की एआयमुळे आता काय बदल होतोय, वर्क प्लेस म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये काय बदल घडतोय, कामात कसा बदल घडतोय. आणि खरं सांगायचं झालं तर थोडं सरप्रायझिंग आणि थोडं शॉकिंग होतं. म्हणजे माझी अपेक्षा जी 2-3 वर्षाने होणारा बदल मला अपेक्षित आहे, तो टू सम एक्सटेंट काही प्रमाणात आत्ताच दिसायला लागलाय. सो ज्या गोष्टी त्यांनी माझ्याबरोबर शेअर केल्या, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि तुम्ही जर तुमचं आत्ता करिअर घडवत असाल, इंटरेस्टिंगली एक सांगायचं झालं तर हे चॅनल इतकं नवीन आहे की मला माहीत नाही की हे व्हिडिओज नेमकं कोण बघतायत. कॉलेजला जाणारे मुलं बघतायत का कॉर्पोरेट लाईफ सुरू करणारे लेट्स प्रोफेशनल बघतायत, का एक्सपिरियन्स प्रोफेशनल बघतायत, का पालक बघतायत ज्यांची मुलं आत्ता शाळेत किंवा कॉलेजमध्ये, हे मला माहीत नाही आहे. पण एआय एक असा विषय जो प्रत्येक वयोगटातील लोकांना इम्पॅक्ट करणार आहे येणाऱ्या काळात. सो एक सांगायचं झालं तर जर तुम्ही आत्ता 18 ते 25, 18 ते 30 किंवा 18 ते 35 या वयोगटात असाल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. आज जे मी सांगणार आहे ते तुम्हाला काही प्रमाणात नक्की इम्पॅक्ट करेल आणि मे बी आज जे आपण बोलू, जे मी डिस्कस करेन ते तुमच्या कामाचंही ठरू शकतं. सो चला सुरुवात करूया. आता इम्पॅक्टकडे म्हणजे प्रभावाकडे जाण्याआधी हे समजून घेऊ, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नेमकं काय असतं आणि कधी आलं, कसं आलं? आणि खरं सांगायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काही नवीन गोष्ट नाहीये. बऱ्याच काळापासनं एक्झिस्ट करतीये आणि एका बेसिक लेव्हलवर किंवा आपण इन्स्ट्रक्शन लेव्हलवर जसे कायदे सांगतो तशा लेव्हलवर एक्झिस्ट करत होतं. एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं, आपले जे काही वर्षांपूर्वी स्मार्ट फ्रीज आले होते. स्मार्ट फ्रीज म्हणजे असं समजा, की त्यांचं टेम्परेचर वाढलं, की ऑटोमॅटिकली त्यांचं कूलिंग स्टार्ट व्हायचं. जसं कूलिंग वाढतंय तो फॅन हळू व्हायचा आणि एक सर्टन पॉइंटला जाऊन तो फॅन बंदही व्हायचा आणि त्यामुळे तुमचं ओव्हरऑल बिल कमी यायचं. आता हे जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, की ओव्हरऑल टेम्परेचर वाढलंय तर कूलिंग चालू करा. हे एक प्रकारचं एआयचं ॲप्लिकेशन तुम्ही पकडू शकता किंवा ऑटोमेशनचं ॲप्लिकेशन तुम्ही पकडू शकता. पण त्या काळात एक प्रॉब्लेम होता. ही जी मशीन लर्निंगची जी स्टेप होती, मशीन लर्निंग म्हणजे सिस्टम स्वतः अभ्यास करून तुम्हाला रिअल टाईम नवीन इनपुट देणार. ही सिस्टम त्यावेळेस नव्हती. आता ही सिस्टम आता कशी आली आहे किंवा आपल्या रोजच्या जीवनात आपण एआय वापरतोय का? तर ॲक्चुअली वापरतोय. आपल्याला माहीत नाहीये पण वापरतोय. असं समजा, की मला पुण्यावरून मुंबईला जायचंय. आता कोणी अंदाजे सांगेल, की 3 तास लागेल. पण हे 3 तास फिक्स्ड असतात का? नाही. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करतं किंवा एआय काय करतं, जो पण व्यक्ती पुणे ते मुंबई चाललाय, त्याचा डेटा स्टडी करतं, की कुठे ट्रॅफिक आहे, कुठे वेदर चेंज होतंय, कुठे काही बदल घडतायत आणि त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही Google मॅप लावता, तुम्हाला रिअल टाईम म्हणजे त्याच वेळेस कळतं, की तुम्हाला अपेक्षित वेळ किती आहे, की आता तुम्ही 2 तासाने पोहोचणार आहात, 2.5 तासाने पोहोचणार आहात, कुठे काय ॲक्सिडेंट झालाय, कुठे काही ट्रक उलटा झालाय, त्याच्यामुळे 3, 4, 5 तास लागणार आहे, हे Google मॅप तुम्हाला सांगू शकतं. आणि ही सिस्टम कशी स्मार्ट होत गेली आहे, हे बेसिकली सिस्टमने ना वेगवेगळ्या लोकांचा डेटा स्टडी करत राहिलेत, की जे लोकं सकाळी जातात त्यांना किती वेळ लागतो, दुपारी की जातात त्यांना किती वेळ लागतोय, संध्याकाळी जातात त्यांना किती वेळ लागतोय, बाईकवर किती वेळ लागतोय, कारमध्ये किती वेळ लागतोय, हे सगळं स्टडी करून मग ती सिस्टम एवढी स्मार्ट झाली आहे, जी तुम्हाला आता रिअल टाईम बरोबर डेटा देऊ शकते. आता हा डेटा 100% बरोबर असतो का? नाही. पण बऱ्यापैकी बरोबर असतो. ओके. सो हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नेमका टर्निंग पॉइंट कधी आला? तर तुम्ही 2022च्या दरम्यान ChatGPT बद्दल ऐकलंच असेल. आणि ChatGPT जेव्हा रिलीज झालं ना, अवघ्या 2 महिन्यात 100 मिलियन पेक्षा जास्त युजर्स त्या प्लॅटफॉर्मवर आले होते. 100 मिलियन. 100 मिलियन म्हणजे अगदी 10 कोटी फक्त 2 महिन्यात त्या प्लॅटफॉर्मवर आले आणि त्याचा वापर करायला लागले. आता ह्याचंच कंपॅरिझन मी बाकीच्या प्लॅटफॉर्मशी केलं. YouTubeवर 4 पेक्षाही जास्त वर्ष लागले होते 100 मिलियन युजर्स व्हायला. जर मी Instagramवर बघितलं, आय थिंक अवघे 2.5 वर्ष तर लागले होते कमीत कमी, जेवढं मला आठवतंय. एक TikTok म्हणून मध्ये ॲप्लिकेशन आलं होतं. त्याचे युजर्स सुद्धा आय थिंक 9 महिने का 10 महिने लागले होते. पण ChatGPT हे जे जनरेटिव्ह एआय टूल होतं, एक प्रकारचं एआय टूल मी सांगेन.
तिथे 100 मिलियन अवघ्या 2 महिन्यात आले होते. सो सो हा एक खूप मोठा इव्हेंट होता. कारण काहीतरी युजफुल आलं होतं. त्याचा उपयोग लोकांना दिसत होता आणि वर्ड ऑफ माउथने ते स्प्रेड होत गेलं. आता ह्याच्यानंतर काय झालं, जे रिपिटेटिव्ह काम असतं, जे इन्स्ट्रक्शन बेस्ड काम असतं, की काही स्टेप्स लिहिल्या आणि तसंच आपल्याला काम करत जायचं. ह्या गोष्टींचा ना हे सिस्टम अभ्यास करून आता रेप्लिकेट करायला लागलेत आणि हे रेप्लिकेशन अशा ॲडव्हान्स लेव्हलवर गेलंय ना, की आपल्याकडे एक लेट्स से 10 ते 15 फोटो आहेत. आता आपल्याला 16वा फोटो नाही घ्यायचा आहे. तर आपण 15 फोटो देऊन सिस्टमला सांगू शकतो, की या 15 फोटोजमधून शिकून घे आणि मला 16वा फोटो दे. आता ह्याच्यामुळे बदल कसा घडत गेला, 16वा फोटो ऑटोमॅटिकली मिळतो. सो फोटोग्राफरची गरज तुम्हाला आता कमी भासेल. तुम्हाला व्हिडिओज बनवून पाहिजे. जुने व्हिडिओ सिस्टम शिकेल आणि नवीन व्हिडिओ देईल. तो व्हिडिओग्राफरची कमी झाली. तसंच कोडिंगचं पकडा, आय-टी सेक्टरमध्ये तुम्हाला एक नवीन सॉफ्टवेअर बनवायचं आहे, नवीन ॲप्लिकेशन बनायचं आहे, त्याचा कोड लिहायचा आहे. आता कोड लिहायची गरज नाहीये. तुम्ही सिस्टमला सांगा, त्यांनी बऱ्याच कोडचा अभ्यास केलाय, तो कोड तुम्हाला डायरेक्टली मिळेल. असं समजा, की एका कंपनीमध्ये एक काम करायला 10 लोकं होते आणि त्या 10 लोकांकडे ना छोटे-छोटे वेगवेगळे टास्क्स असतात. काम हे तसं मोठं असतं, कारण कामात भरपूर गोष्टी येतात. कम्युनिकेट करणं असतं, काही गोष्टींना नीट समजून घेणं असतं, निगोशिएट करणं असतं. आता हे निगोशिएशन झालं, बेटर कम्युनिकेशन झालं, हे एआयला जमेलच असं नाही. निगोशिएशन वगैरे करायला, काही गोष्टी समजून घ्यायला आपल्याला ह्युमन इंटरव्हेन्शन, आपली उपस्थिती लागते. पण असं समजा, की छोटे-छोटे टास्क आहेत, की अरे हे चेक करायचं आहे, हा नंबर इकडून तिकडं कॉपी पेस्ट करायचा आहे. अशी छोटी-मोठी कामं करायला ना, बऱ्याचशा लोकांना जॉब मिळाले होते. आता जे काम 10 लोकं करत होती, ते आजच्या काळात एआय आल्यानंतर 2 ते 3 लोकं करू शकतात. एवढंच नाही, काही काळापूर्वी मी डिझायनिंग शिकत होतो, की एक पोस्टर बनवायचं असेल तर कसं बनवतात. पण आता पोस्टर बनवावंच लागत नाही. पोस्टरचं डिस्क्रिप्शन द्या, सिस्टम तुम्हाला देते. सो ज्या कंपनीमध्ये तुम्हाला लेट्स से 10 ग्राफिक डिझायनर लागतील, तिथं आता 1 ते 2 डिझायनर्स पुरेसे आहेत. आता 1 ते 2 डिझायनर्स का लागतील किंवा कोण लागतील किंवा कुठलेही प्रोफेशनल त्यांचा जॉब कसा राहील? जर ते एआयबद्दल शिकले तर त्यांचा जॉब नक्की राहील. दुसरं त्यांच्याकडे त्या डोमेनमधली म्हणजे ज्या पण क्षेत्रात ते आहे, तिथली एक्सपर्टीज असेल. त्या एक्सपर्टीज बरोबर एआय जर तुम्ही शिकलात, तर आता तुम्ही सर्व्हाईव्ह करू शकता. कारण 10 नंतर जे 2 ते 3 लोकं राहणार आहेत, ज्यांना एआय येतं तेच राहणार आहेत. आणि ह्याची गरज ह्या लेव्हलला पोहोचली होती, की मी सुद्धा फायनान्स सोडून आता एआयवर थोडं लक्ष द्यायला लागलोय, की एआय शिकायला लागलोय, की एआयचा वापर फायनान्समध्ये कसा होतो. गेले 4 ते 5 महिने मी वेगवेगळे भरपूर कोर्सेस केले. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ॲप्लिकेशन्स चालू केले, की आता आपण कुठला एनालिसिस करायचा असेल, कुठला रिसर्च करायचा असेल, ते एआय टूलने कसा करू शकतो. आणि आता अशा लेव्हलवर आहे, की मी स्वतः एक कोर्स बनवतोय, की तुम्हाला फायनान्समध्ये एआय वापरायचं असेल तर कसं वापरू शकता. पण तो विषय वेगळा आहे, तो बाजूला. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, की पुढचे 5-10 वर्षांचं ओव्हरऑल सिनारिओ बघता इंडियामध्ये 2 ट्रॅजेक्टरीज बनणार आहे. एक ट्रॅजेक्टरी आहे जिथं तुम्हाला फक्त ऑपरेशनल काम जमतंय आणि जर तुम्ही ऑपरेशनल कामात असाल तर प्लीज अडकू नका. ऑपरेशनल कामात असाल तर प्लीज अडकू नका आणि अडकू नका म्हणजे मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ठीक आहे. एक बेडकाची म्हणजे फ्रॉग. एकदा ना एक एक्सपेरिमेंट झालं होतं जिथं उकळत्या पाण्यात बेडकाला टाकलं होतं आणि त्या पाणी उकळत होतं तर लगेच उडी मारून तो बाहेर आला आणि तो वाचला. पण दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, की पाणी थंड होतं, बेडकाला आतमध्ये टाकलं आणि मग गॅस चालू केला. सो पाणी हळू गरम व्हायला लागलं. बेडूक म्हणलं, की ठीक आहे मी ॲडजस्ट करेन. अजून गरम व्हायला लागलं. बेडूक म्हणला, "अरे मी ॲडजस्ट करेन." आता ते अगदी गरम व्हायला लागलं. पण बेडूक म्हणतो, "नाही, मी ॲडजस्ट करूनच राहणार." आणि मग जेव्हा ते पाणी उकळायला लागलं, तेव्हा तो बेडूक अडकला. असंच जर तुम्ही आता ऑपरेशन्समध्ये काम करत असाल, तर प्लीज तुम्ही त्या गरम म्हणजे गारचं जे गरम पाणी होतंय, त्या सिंड्रोममध्ये अडकू नका. तुम्ही एआय शिकायला सुरुवात करा. म्हणजे येणाऱ्या कॉम्पिटिशनसाठी तुम्ही तयार व्हाल. आणि दुसरं, ज्यांना ऑलरेडी एआय येतंय, यांच्याकडे आता एज आहे. तुम्ही जी पण डोमेन एक्सपर्टीज घ्याल, त्याच्यावर सुद्धा फोकस करा. 2 गोष्टी लागणार आहेत. एक आहे डोमेन एक्सपर्टीज. जर फायनान्स क्षेत्रात करियर करायचं असेल, तर फायनान्सची एक्सपर्टीज लागेल आणि त्यासोबत लागणारं एआय. जर मार्केटिंगमध्ये जायचं असेल, तर मार्केटिंग पूर्ण माहीत असलं पाहिजे, की काय कसं करता येतं. त्याबरोबर एआयचे टूल्स. जर तुम्हाला डिझायनर व्हायचंय, जर तुम्हाला ऑपरेशन्समध्ये जायचंय, सप्लाय चेनमध्ये जायचंय, अशा गोष्टींमध्ये तुम्हाला डोमेन एक्सपर्टीज बरोबर एआय टूल्स माहीत असणं आता गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच कव्हर करायचं होतं आणि हां, जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाला फायनान्स क्षेत्रात किंवा एआयमध्ये
करिअर करायचं असेल, काही नवीन शिकायचं असेल, काही गाईडन्स पाहिजे असेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्याशी कनेक्ट करता येईल असं एक Google फॉर्म किंवा एक टॉपमेट प्लॅटफॉर्म आहे, जिथून आपण Zoom कॉलवर भेटू शकतो. तर अशा लिंक मी मेन्शन केलेल्या आहेत. तुम्ही तो फॉर्म भरू शकता किंवा एक कॉल बुक करू शकता आणि आपण वन ऑन वन कॉलवर भेटू शकतो किंवा फॉर्म भरल्यानंतर माझी टीम किंवा मी तुम्हाला रीच आउट करेन आणि जे काही गाईडन्सची गरज असेल ते आपण डिस्कस करूया. तर आज पुरतं एवढंच. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नेहमीसारखं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. नमस्कार.